गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्याअंतर्गत येत असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित कनेरी राम येथील उघड्यावर ठेवलेल्या धानाला मोठ्या प्रमाणात कोंब फुटले असून धान सडलेल्या अवस्थेत आहे। संस्था चालकांनी सांगितले की शासनाच्या लेटलतीफी कारभारामुळे संस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे झालेले नुकसान शासनाने भरून काढावी अशी मागणी दरम्यान संस्थेच्या वतीने केली जात आहे। रबी हंगाम 2023 मध्ये आदिवासी संस्थांनी खरेदी केलेला धान्य महामंडळाने उचल केले नाही, त्यामुळे खरेदी केलेला धान्य आदिवासी संस्थांच्या गोडाऊन मध्ये पडून होता। गोडाऊन साठ्या व्यतिरिक्त धान्य खरेदी परवानगी महामंडळाच्या वतीने संस्थांना देण्यात आली होती। तसेच खरेदी केलेला धान्य 2 महिन्यांच्या आत महामंडळाने उचल करणे नियमानुसार बाध्य आहे। 2 महिन्यात धानाची उचल झाल्यास अर्धा ते 1% घट शासनाच्या वतीने संस्था चालकांना दिली जाते। मात्र आदिवासी संस्थांनी खरेदी केलेले धान्य तब्बल 9 ते 10 महिन्यानंतर आता उचल केले आहे, त्यामुळे पाण्यात भिजलेले धान्य दिसून आले असून त्याला कोंब फुटलेले आहेत, तर काही प्रमाणात धान सडलेल्या स्थितीत आहेत। आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित कनेरी रामचे उपाध्यक्ष ईश्वर कोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे की 24,600 क्विंटल धान्य त्यांच्या संस्थेमार्फत नोव्हेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत खरेदी केले होते। तो धान्य तब्बल 9 महिने संस्थांकडे पडून होते। 24,600 क्विंटल धान्यांपैकी 11,000 क्विंटल धान्य गोडाऊनच्या व्यतिरिक्त मोकळ्या जागेवर खरेदी करून ताडपत्री टाकून ठेवले होते। त्यामुळे आलेल्या पावसामुळे काही भागातील धानाचे बोरे भिजले असून भिजलेल्या बोरांना अंकुर फुटले आहेत, तर काही प्रमाणात धानाचे बोरे सडलेल्या अवस्थेत आहेत। संस्थांकडून सांगण्यात आले आहे की चिखली आणि कनेरी अशा 2 सेंटर मिळून 1,000 क्विंटल धान सडले असून त्याला कोंब फुटलेले आहेत। विशेष म्हणजे संस्थेचे नुकसान पाहण्यासाठी कुठलाही अधिकारी अद्याप सदर ठिकाणी आलेला नसून झालेली नुकसान संस्था कशी भरून काढणार अशी चिंता व्यक्त केली जात आहे। प्रशासनाने यावर संस्था चालकाची मदत करावी अशी मागणी केली जात आहे। मी ईश्वर सीतारामजी कोरे, मुक्काम कोकणा, आदिवासी सेवा सहकारी संस्था कनेरी राम इथं उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहोत। आमच्या संस्थेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेब आम्हाला 2 सेंटरची परमिशन देतात। त्यामध्ये चिखली सेंटर 1 आणि कनेरी सेंटर 1 या दोन्ही सेंटरमध्ये एकूण 17 ते 18 गावं येतात आणि त्या 17 ते 18 गावाचे आम्ही धान मोजणी करतो। परंतु यावर्षी नोव्हेंबर 2023 पासून तर फरवरी 2024 पर्यंत धान खरेदी केंद्र सुरू ठेवला आणि फरवरी 2024 मध्ये शेवटच्या तारखेला बंद केला। तेव्हापासून आमच्याकडे धान पूर्ण साठा करून भरलेला होता। काही धान उघड्यावर घेण्याची परमिशन आम्हाला महामंडळाने दिली आणि या कनेरी सेंटरला 11,000 काही क्विंटल धान खरेदी आम्ही उघड्यावरती केली। आता उघड्यावरती धान केल्यामुळे आज खरेदी केला तेव्हापासून 8 ते 9 महिने धान उघड्यावरतीच राहिले। पाऊस आला, ऊन आला, ह्या सगळ्याचा परिणाम धानावरती पडला आणि धान एकदम घट झाली। काही धान सडला, काही धान पोचा पडला। याचा जबाबदार कोण? ह्या जबाबदारी सरकारने घ्यावी अशी माझी सरकारला विनंती आहे। खरेदी करताना जेव्हा गव्हर्नमेंट धान उचल करतो तेव्हा 2 महिन्याची मुदत असते, म्हणजे आम्ही खरेदी केलेल्या धानाची 2 महिन्यामध्ये सरकारने उचल करावी अशी सरकारचे नियम आहेत। परंतु आज 9 ते 10 महिने होऊन राहिले, सरकारने धान खरेदी केला आणि आमच्याकडेच ठेवून दिला। जबाबदारी आमची आहे, जबाबदारी महामंडळाची आहे, जबाबदारी सरकारची आहे। त्यामुळे अर्धा किलो घट किंवा 1 किलो घटामध्ये कोणीही हे असं करू शकत नाही। आज माझ्याकडे जवळजवळ 500 ते 600 क्विंटल 700 जवळपास धान कनेरी सेंटरवर सडला आहे। 200 ते 300 क्विंटल धान चिखली सेंटरवर सडलेला आहे आणि याच्यामध्ये जबाबदार कोण? मिडलमध्ये आम्ही लहान माणसं पडतो। आम्ही काय करायचं? याचा सडलेला माल कुठं न्यायचा? बरं, कोणी येऊन पाहत नाही, कोणी जाऊन पाहत नाही। आदिवासी महामंडळाच्या लोकांनी येऊन किती धान सडलेला आहे हा पाहायला पाहिजे, परंतु अजून आले नाही, त्यांनी चौकशी केला नाही, काही नाही। याच्यामध्ये पूर्ण धान गेल्यानंतर ते आम्हाला सरळ सांगतात की तुमची घट एवढी झाली, कशा पद्धतीने झाली, का झाली हे त्यांना काही माहीत नसते।
भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।